हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण सुरू केली होती MST-CET सिरीज. MST-CET सिरीजच्या चॅप्टर नंबर 15 म्हणजेच इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सो इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्रीचा पार्ट 1 आपण ऑलरेडी बघितला होता. सो आज आपण बघणार आहोत पार्ट 2. ओके, सो पार्ट 2 मध्ये इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्रीच्या आपण जवळपास सर्व MCQs डिस्कस करणार आहोत. यासोबतच याचे तुम्हाला थेरी लेक्चर्स हवे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर केलेली आहे. त्याचसोबत तुम्हाला क्विक रिव्हिजन नोट्स देखील तिथे शेअर केलेले आहेत. सो तुम्ही इझिली 15 ते 17 मिनिटांमध्ये फक्त तुमच्या 15 to 17 मिनिट्समध्ये तुम्ही इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री MST-CETच्या दृष्टीने कंप्लीट करू शकतात. सो चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सो टुडेज फर्स्ट MCQ काय आहे बघा बरं. मला सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येक MCQ सॉल्व्ह करायला आपण 20 सेकंड्स देत असतो. सो टोटली या चॅप्टरचे सर्व MCQs थेरी असल्यामुळे तुम्हाला विदिन 20 सेकंड्स आन्सर देणं अगदी 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 सोपं आहे. सो चला आपला पहिला MCQ बघायला सुरुवात करूया आपण. सो स्टुडंट्स, हिअर इज अवर फर्स्ट MCQ. विच वन इज द स्टेप ग्रोथ पॉलिमर. बघा खालीलपैकी स्टेप ग्रोथ पॉलिमर कुठला आहे तो विचारलाय तुम्हाला. वेदर इट इज टेफ्लॉन, PVC, पॉलीब्युटाडाइन की बॅकेलाइट. स्टेप ग्रोथ पॉलिमर कोणता आहे पटकन सांगायचं आहे. एकदम सिंपल क्वेश्चन्स आहेत. बघा इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री या चॅप्टरचे बरेचसे MCQ अगदी इझी असतात. अगदी म्हणजे अगदी इझी असतात. यासाठी तुम्हाला काय प्रिपेअर करायचं आहे काय नाही प्रिपेअर करायचं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकमध्ये मी शेअर केलेलं आहे. जिथे क्विक रिव्हिजनमध्ये तुम्हाला जो व्हिडिओ शेअर केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आरामशीर डिस्कस करून दिलेल्या आहे. ओके, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. बघा याचा आन्सर काय. विच वन ऑफ इज अ स्टेप ग्रोथ पॉलिमर. तुम्हाला स्टेप ग्रोथ पॉलिमर विचारला होता आणि या दोन पहिल्या जे 3 ऑप्शन्स आहे यामध्ये टेफ्लॉन, PVC, ब्युटाडाइन हे तिघच्या तिघ स्टेप ग्रोथ पॉलिमर मध्ये येत नाही. सो युअर करेक्ट आन्सर इज अ बॅकेलाइट. बॅकेलाइट हा काय असणार आहे तुमचा स्टेप ग्रोथ पॉलिमर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट MCQ कडे जाऊया आपण. सो स्टुडंट्स, हिअर इज युअर नेक्स्ट MCQ. पॉलिमरायझेशन इन विच 2 or more chemically different monomer take part is called. ओके, अशी पॉलिमरायझेशनची कोणती प्रोसेस आहे किंवा त्याला काय म्हणायचं की ज्यामध्ये 2 or more मोनोमर पण डिफरंट मोनोमर असले पाहिजे. डिफरंट मोनोमर टेक पार्ट. ओके, वेदर इट इज ॲडिशन पॉलिमरायझेशन, को पॉलिमरायझेशन, चेन पॉलिमरायझेशन और होमो पॉलिमरायझेशन. युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन आन्सर करायचं आहे. बघा ह्या थेरी क्वेश्चन्सला सॉल्व्ह करण्यासाठी जास्त टाइम नाही लागला पाहिजे. अगदी पटापट आन्सर आले पाहिजेत तुम्हाला. विदिन 20 सेकंड्स खूप झालेत. व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर असतील तर पटकन म्हणजे पटकन आन्सर देता आलं पाहिजे. इंट्रोडक्शन टू पॉलिमर या चॅप्टरवरती लक्षात ठेवा 4 ते 5 MCQ येतात म्हणजे येतातच. ओके, सो कुठलाही MCQ आपला स्किप झाला नाही पाहिजे या दृष्टीने आपण सगळ्या टाईपचे MCQ इथे कव्हर करून घेतोय. ओके, सो बघा याचं करेक्ट आन्सर आहे. इट्स करेक्ट आन्सर इज अ को पॉलिमरायझेशन. याचं करेक्ट आन्सर आहे को पॉलिमरायझेशन. वेअर होमोपॉलिमरायझेशन कधी होतं तर होमोपॉलिमरायझेशन ज्यावेळेस 2 or more 2 किंवा 2पेक्षा जास्त असलेले जे मोनोमर्स आहेत हे मोनोमर सेम टाईपचे असणार आहे. कसे असणार आहे सेम टाईपचे. ज्यावेळेस सेम टाईपचे मोनोमर असतील त्यावेळेस त्याला होमोपॉलिमरायझेशन म्हणायचं आणि डिफरंट टाईपचे मोनोमर्स असतील त्यावेळेस त्याला कोपॉलिमरायझेशन म्हणायचं असतं. चला आपल्या नेक्स्ट MCQ कडे जाऊया. सो स्टुडंट, हिअर इज अवर नेक्स्ट MCQ. टेरिलिन इज अ पॉलिमर ऑफ. ओके, टेरिलिन विचारलाय तुम्हाला. टेरिलिन हा कसला पॉलिमर आहे तो सिंपल यांचे मोनोमर्स विचारले. वेदर इट इज इथिलीन ग्लायकॉल, टेरेप्थिलिक ऍसिड आहे का, मेलामिनाइन, फॉर्मल्डिहाइड आहे का की विनिल क्लोराइड फॉर्मल्डिहाइड आहे की हेक्सामिथिलीन डायमाइन ॲडिपिक ऍसिड आहे. युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन आन्सर करायचं आहे. टेरिलिन आहे का. टेरिलिनचे मोनोमर्स बघा. टेरिलिनचे मोनोमर तुम्ही लर्न केले असतीलच. ऑलरेडी सांगितले काही असे पॉलिमर्स आहेत की यांचे मोनोमर्स तुम्हाला लर्न करायचे आहेत आणि ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी म्हणजे अगदी सोप्या रीतीने तुम्हाला सगळं सेपरेट आउट करून दिलेलं आहे. सो व्हिडिओ नक्की बघा. ओके, सो इट्स करेक्ट आन्सर इज इथिलीन ग्लायकॉल अँड टेरेप्थिलिक ऍसिड. इथिलीन ग्लायकॉल अँड टेरेप्थिलिक ऍसिड आर दी मोनोमर्स ऑफ टेरिलीन. ओके, टेरिलीन, डॅक्रॉन. ओके, सो चलो नेक्स्ट MCQ कडे जाऊया आपण. सो स्टुडंट्स, हिअर इज अवर नेक्स्ट MCQ. कंडेन्सेशन प्रॉडक्ट ऑफ अ कॅप्रोलॅक्टम. बघा आपण लास्ट सेशन मध्ये ऑलरेडी कॅप्रोलॅक्टम बद्दल बघितलं होतं. सो कॅप्रोलॅक्टम चा कंडेन्सेशन झाल्यानंतर कुठला प्रॉडक्ट बनतो रे. नायलॉन 6 बनतो, नायलॉन 6 बनतो की नायलॉन 60 बनतो की नायलॉन 10 बनतो.
युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन. कॅप्रोलॅक्टम. कॅप्रोलॅक्टमचं स्ट्रक्चर तुमच्याकडे होतं लाईक दिस. असं होतं ना कॅप्रोलॅक्टम. राईट. ही एप्सिलॉन पोझिशन होती लाईक दिस. अशा वेळेने तुमचा कॅप्रोलॅक्टम होता. ओके. याचं कंडेन्सेशन झाल्यावर तुम्हाला कोणता पॉलिमर मिळतो? सो इट्स करेक्ट आन्सर इज नायलॉन 6. सो कॅप्रोलॅक्टम आणि नायलॉन 6 या टर्म्स तुम्हाला व्यवस्थित कोरिलेट करायचे आहे. नायलॉन 6 अँड एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. ओके. नेक्स्ट. चला नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. सो नायलॉन पॉलिमर्स आर. ओके. नायलॉनचे जे बनलेले पॉलिमर्स असतात हे ऍसिडिक असतात का, बेसिक असतात की एम्फोटेरिक असतात की न्यूट्रल असतात? युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन आन्सर करायचंय. नायलॉन पॉलिमर्स. नायलॉनचे जे पॉलिमर्स आहेत ते कसे असणार आहे? ऍसिडिक, बेसिक, एम्फोटेरिक की न्यूट्रल? फास्ट फास्ट आन्सर करायचं आहे. विदिन लास्ट 10 सेकंड्स आहेत स्टुडंट्स. एवढा वेळ नाही लागला पाहिजे नायलॉन पॉलिमर सॉल्व्ह करायला. नायलॉन पॉलिमर. ओके. ऍसिडिक, बेसिक, एम्फोटेरिक की न्यूट्रल? पटकन. युअर टाइम इज अप. बघा लक्ष द्या इकडे. नायलॉन पॉलिमर हा एम्फोटेरिक असतो नेचरमध्ये. कसा असतो? एम्फोटेरिक असतो नेचरमध्ये. त्यात ऍसिडिक, बेसिक दोन्ही ग्रुप असल्यामुळे तो जनरली एम्फोटेरिक नेचरमध्ये असतात नायलॉनचे पॉलिमर्स. चला नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण. सो हिअर इज युअर नेक्स्ट एमसीक्यू. द टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंटिंग द स्टार्टिंग मटेरियल ऑफ अ टेरिलिन. ओके. तुम्ही टेरिलिनचे आत्ताच स्टार्टिंग मटेरियल बघितले आणि या स्टार्टिंग मटेरियलमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती असणार? फक्त कार्बन किती आहे ते विचारलंय. सो कार्बन ॲटम्स बघण्यासाठी तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर माहीत असणं गरजेचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल लक्षात ठेवा इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल. ओके. आणि तुमचा टेरेफ्थेलिक ऍसिड. ओके. टेरेफ्थेलिक ऍसिड यांचे स्ट्रक्चर्स तुम्हाला लर्न करायचे. ओके. हे स्ट्रक्चर्स जर माहिती असतील तर ते स्टेट बोर्डला तुम्हाला त्याच्या रिॲक्शन्स पण लिहिता येतील. सोबतच असे काही क्वेश्चन्स आले तर तुम्हाला त्याचे आन्सर्स पण देता येतील. ज्यांना स्ट्रक्चर्स माहिती आहे त्यांनी पटकन आन्सर करायचं आहे की किती कार्बन्स असू शकतात. इथिलीन ग्लायकॉलमध्ये किती कार्बन्स असतात आणि टेरेफ्थेलिक ऍसिडमध्ये किती कार्बन्स असतात. बेन्झिन रिंग वगैरे वगैरे सगळे काउंट करायचे. सगळे कार्बन्स काउंट करायचे तुम्हाला. फास्ट. 6 असतात, 8 असतात, 10 असतात की 12 असतात? लास्ट 3 सेकंड्स आहेत. पटकन आन्सर करायचं आहे स्टुडंट्स. युअर टाइम इज अप. बघा लक्ष द्या इकडे. टेरेफ्थेलिक ऍसिड आला ना तर इथेच क्लिअर होऊन जातं की इथे खूप जास्त कार्बन्स असू शकतात. सो मॅक्झिमम नंबर किती येते? 12 आहे ना. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन 4, 12. यांच्यामध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 12 असतात. आता बघा मी तुम्हाला इथे फक्त इथिलीन ग्लायकॉल आणि टेरेफ्थेलिक ऍसिड सांगितलंय म्हणून हाच पेपरला येईल असं नाहीये. तुम्हाला कदाचित मेलामाइन विचारतील, बॅकेलाइट विचारला जाईल. सो यापैकी कुठल्याही एखाद्या पॉलिमरमध्ये तुम्हाला नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती असणार आहे ते विचारलं जाऊ शकतं. सो त्या दृष्टीने देखील प्रिपरेशन करायचंय. सो तुम्ही ज्यावेळेस कुठले मोनोमर्स लक्षात ठेवणार ना तर त्याचे स्ट्रक्चर्स लक्षात ठेवायला विसरू नका. कारण की त्या स्ट्रक्चर्सला तुम्हाला स्टेट बोर्डला ड्रॉ तर करायचे असणारच आहे. कारण की रिॲक्शन विचारू शकतात. पेपरला डायरेक्टली रिॲक्शन येते. हाऊ वुड यू प्रिपेअर अ टेरिलिन बाय युझिंग इट्स मोनोमर. मग ते मोनोमर कोणते आहेत ते पण माहीत पाहिजे. तुम्हाला त्याची रिॲक्शन लिहावी लागेल. सो त्याचे स्ट्रक्चर्स लर्न करायला विसरू नका. जेणेकरून असे काही ट्रिकी क्वेश्चन्स आले तर ते तुम्हाला लिहिता आले पाहिजे. ओके. सो चला नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण. वूल इज ऑल्सो नोन ॲज. बघा वूललाच काय म्हटलं जातं? इट इज कॅरोटीन, केरेटीन, फायब्रोइन और लिनन. यापैकी काय आहे? कॅरोटीन आहे, केरेटीन आहे, फायब्रोइन आहे की लिनन आहे? वूलला दुसरं नाव काय असणार आहे? वूल इज ऑल्सो नोन ॲज. बघा वूल कुठे येतो? केस असतं ना. करेक्ट ना. वूल आणि केसांशी रिलेटेड लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सो इट्स करेक्ट आन्सर इज केरेटीन. वूल इज ऑल्सो नोन ॲज अ केरेटीन. चलो नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण. पॉलिमर फॉर्मेशन फ्रॉम द मोनोमर स्टार्ट बाय. ओके. मोनोमर पासून पॉलिमर ज्यावेळेस तयार होतो तर ह्या फॉर्मेशन कशाने सुरू होतं? वेदर इट इज स्टार्ट फ्रॉम कंडेन्सेशन रिॲक्शन बिटवीन द मोनोमर और कोऑर्डिनेशन रिॲक्शन बिटवीन द मोनोमर or a conversion of a monomer to monomer ion by protons or a hydrolysis of monomer. Your time starts now. बघा यात जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल ना तर तुम्हाला एकच वर्ड आहे की जो आन्सर क्लिअर करून देऊ शकतो. ओके. सो ऑप्शन्स रीड करत असताना व्यवस्थित बघायचं आहे की आपला ऑप्शन्स म्हणजे आपण ऑप्शन्स रीड केलेला आहे हा ऑप्शन आपल्या आन्सरच्या जवळ असू शकतो का किंवा यावरून आपल्याला कुठली हिंट मिळते का? ओके. युअर टाइम इज अप स्टुडंट्स. याचं करेक्ट आन्सर काय आहे रे? तर कंडेन्सेशन रिॲक्शन बिटवीन मोनोमर. बघा तुम्हाला कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन एक मेथड होती राईट ना. सो कंडेन्सेशन
कोऑर्डिनेशन तर इथे आपण कुठेच बघत नाही, कन्व्हर्जन आयन्स वगैरे इथे कुठेच बघितलं जात नाही, हायड्रोलायसिस तर संबंधच येत नाही. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, कंडेन्सेशन. ओके, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन एक मेथड होती आपल्याला. चला नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. बघा नेक्स्ट एमसीक्यू काय दिलाय, अ मॉलिक्यूल ऑर अ ग्रुप ऑफ मॉलिक्यूल व्हेन रिपीटेड टू गेट अ पॉलिमर इज टर्म ॲज. ओके, एखादा मॉलिक्यूल एखाद्या रिएक्शन मध्ये कंटिन्युअसली रिपीट होत जातोय तर तुम्ही त्याला काय म्हणणार, वेदर इट इज मोनोमर or it is a repeating unit or it's a dimer or none of these. It's your time starts now. पटकन आन्सर करायचं आहे. A molecule or a group of molecule when repeated to get a polymer is termed as a. बघा अगदी सिंपल डेफिनेशन आहे. डेफिनेशन जरी लर्न असेल ना तरी तुम्हाला आन्सर क्लिअर झालं पाहिजे. ओके, युअर टाइम इज अप स्टुडंट्स. बघा एखादा जो पार्ट पॉलिमर मध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होतो तो इट इज कॉल्ड अ रिपीटिंग युनिट. याला काय म्हणतात, रिपीटिंग युनिट. जो पार्ट पुन्हा पुन्हा रिपीट होत असतो त्याला म्हणतो आपण रिपीटिंग युनिट. मोनोमर, दोन मोनोमर कंबाईन झाले की एक रिपीटिंग युनिट बनतो. दोन मोनोमर कंबाईन झाले की एक रिपीटिंग युनिट बनतो. दोन मोनोमर कंबाईन झाले की त्याला आपण डायमर देखील म्हणत असतो. दोन मोनोमर आहे ना म्हणून त्याला डायमर देखील म्हणत असतो. पण हा रिपीटिंग युनिट पुन्हा पुन्हा रिपीट होत असतो. दॅट इज कॉल्ड अ रिपीटिंग युनिट. ओके, तुम्हाला जर एमसीक्यू आवडत असतील स्टुडंट्स तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा जेणेकरून त्याचं देखील एमएसटी सीईटी प्रिपरेशन योग्य रीतीने होईल. सोबतच मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे जेणेकरून तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात, जिथे तुम्हाला नोट्सच्या पीडीएफ्स सोबतच लेक्चरचं नोटिफिकेशन, त्याचसोबत इम्पॉर्टंट एमसीक्यूज आणि ज्या काही वेगवेगळ्या नोटिफिकेशन्स असतील त्या देखील फ्री ऑफ कॉस्ट अगदी सोप्या रीतीने तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. सोबतच मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देखील शेअर केलेला आहे. तुम्ही तुमचे डाऊट्स माझ्यासोबत व्हॉट्सअपवरती शेअर करू शकता. ओके, सो चला आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. सो स्टुडंट, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. कॅटलिस्ट यूज टू प्रिपेअर अ मोनोमर ऑफ अ टेरिलिन. ओके, बघा टेरिलिन आपल्याला बनवायचा आहे. कोणाचा मोनोमर आहे, टेरिलिनचा मोनोमर आहे. आणि टेरिलिनचा मोनोमर बनवण्यासाठी आपल्याला जो कॅटलिस्ट रिक्वायर्ड आहे तो कॅटलिस्ट कुठला असणार आहे. बघा कॅटलिस्ट मी अजून एक कॅटलिस्ट माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, झिगलर नाटा कॅटलिस्ट एक टाईपचा कॅटलिस्ट होता. ओके, तो आपल्याला HDPE मध्ये यूज करायचा होता. बघा मोनोमर प्रिपेअर करायचा आहे टेरिलिनचा. दिस इज अ क्वेश्चन फ्रॉम द डॅक्रॉन. ओके, सो इथे कॅटलिस्ट कोणता रिक्वायर्ड असणार आहे, वेदर इट इज कॉपर ॲसिटेट, झिंक क्लोराइड और झिंक ॲसिटेट, अँटिमनी डायऑक्साइड, सोडियम सल्फेट, लेड ऑक्साइड और नन ऑफ दिस. युअर टाइम स्टार्ट्स नाव. बघा इन डिटेल थोडंसं वाचावं लागेल तुम्हाला कॅटलिस्ट वगैरे, जेणेकरून असे क्वेश्चन्स आले तर आपल्याला ते टॅकल करता आले पाहिजेत. ओके, सो कॅटलिस्ट सुद्धा 2-4 कॅटलिस्ट तुम्हाला आहेत तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, जास्त नाही आहेत, थोडेसेच कॅटलिस्ट आहेत. सो त्या कॅटलिस्ट तुम्ही व्यवस्थित रीड करा. ओके, फ्री रॅडिकल मेकॅनिझम मध्ये देखील काही कॅटलिस्ट आहेत. ओके, चेन इनिशिएशन साठी वापरले जातात. युअर टाइम अप झालेला स्टुडंट्स. बघायचं करेक्ट आन्सर आहे झिंक ॲसिटेट. बघा फ्री झिंक ॲसिटेट इज द करेक्ट आन्सर. झिंक ॲसिटेट आणि अँटीमनी ट्रायऑक्साइड वापरला जातो. तुम्ही ज्यावेळेस फ्री रॅडिकल मेकॅनिझम बघतात, ओके, फ्री रॅडिकल मेकॅनिझम बघतात तर या फ्री रॅडिकल मेकॅनिझम मध्ये पण भरपूर परऑक्साईडचे कॅटलिस्ट तुम्हाला बघायला मिळतात. ऑक्सिजन असतो, त्यानंतर बेन्झोइल परऑक्साईड असतो, या टाईपचे कॅटलिस्ट देखील तिथे विचारले जातात. मग सो असे एमसीक्यूज देखील तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत की ज्यांच्यामध्ये कॅटलिस्ट वापरले जातात. बघा आता हा एमसीक्यू आपण घेतला म्हणून हाच एमसीक्यू डायरेक्टली पेपरला येईल असं नाही. या टाईपचे देखील एमसीक्यूज तुम्हाला अजून प्रिपेअर करायचे. आपण काय करतोय की तुम्हाला प्रत्येक डिफरंट टाईपचा एमसीक्यू तुम्हाला कव्हर करून देतोय जेणेकरून तुम्हाला काय काय प्रिपेअर करायची याची नक्कीच आयडिया येणार आहे. हे एमसीक्यू देखील पेपरला येऊ शकतात कारण की हे एमसीक्यू देखील तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. सो माझ्या दृष्टीने जे बेस्ट आहे मी ते तुमचं घेण्याचा प्रयत्न करत आहे. चला आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया स्टुडंट. सो दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ अ मोनोमर ऑफ अ टेरिलिन, inert atmosphere of N2 provided to prevent. ओके, ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ मोनोमर. बघा मोनोमरच्या प्रिपरेशनसाठी टेरिलिनचा मोनोमर आहे, त्याचा मोनोमर प्रिपरेशनसाठी आपण आत्ताच बघितला कॅटलिस्ट कोणता होता. सो आपण तिथे काय करत असतो, इनर्ट ॲटमॉस्फिअर प्रिव्हेंट करत असतो. ओके, N2 इज प्रोव्हाइडेड टू प्रिव्हेंट. ओके, तिथे N2 पण असतो. मग तो काय करतो रे N2, रिडक्शन करत असतो, तिथे ऑक्सिडेशन करतो, हायड्रोजनेशन करतो की पॉलिमरायझेशन करत असतो. युअर टाइम स्टार्ट नाव. मोनोमर प्रिपेअर करायचा आहे टेरिलिनचा. ओके, तो कोणत्या कंडिशनला प्रिपेअर केला जातो, इनर्ट ॲटमॉस्फिअर ऑफ N2.
इज प्रोव्हाइडेड टू प्रिव्हेंट. मग काय प्रिव्हेंट करत असेल तर तो रिडक्शन प्रिव्हेंट करतो, ऑक्सिडेशन प्रिव्हेंट करतो, हायड्रोजिनेशन प्रिव्हेंट करतो की पॉलिमरायझेशन प्रिव्हेंट करतो. ओके, युअर टाइम इज अप स्टुडंट्स. दिस करेक्ट आन्सर इज ऑक्सिडेशन. बघायचं करेक्ट आन्सर आहे ऑक्सिडेशन. हा हार्ड एमसीक्यू होता, हा फक्त थेरी वाचून तुमचा कव्हर होणार नाही. सो हा हार्ड एमसीक्यू होता. अशा टाईपचे एमसीक्यू देखील आपण कव्हर करतोय. ओके, सो इट प्रिव्हेंट्स द ऑक्सिडेशन, जेणेकरून तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. ओके, चला नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण स्टुडंट्स. दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ इनर्ट पॉलिमर यूज इन कोटिंग. ओके, कोटिंग मध्ये वापरला जाणारा इन अ नॉन-स्टिक फ्राईंग पॅन्स. ओके, बघा अगदी सोपं आहे. ऑलरेडी तुम्ही युजेस रीड केलेले असतील, सो तुम्हाला नक्कीच आन्सर येणार आहे याचं. बघा, नॉन-स्टिक कुकवेअर्स मध्ये, नॉन-स्टिक फ्राईंग पॅन्स मध्ये कोटिंगसाठी वापरला जाणारा, वेदर इट इज टेफ्लॉन वापरतात का रे, की फ्रेऑन वापरतात, की बॅकलाइट वापरतात, की ओरलॉन वापरतात. युअर टाइम स्टार्ट्स नाव. कोटिंगसाठी, कोटिंगसाठी. ओके, टेफ्लॉन आहे, फ्रेऑन आहे, बॅकलाइट आहे की ओरलॉन आहे. बघा, कोटिंग साठी सांगायचं आहे तुम्हाला. लास्ट 5 सेकंड्स आहेत, पटकन आन्सर करायचं आहे. युअर टाइम इज अप स्टुडंट्स. बघा, खूप सारे आन्सर्स देतात स्टुडंट्स, अगदी चांगल्या वेळेने तुम्ही प्रेडिक्ट करत असतात. वेल, खूप छान प्रिपरेशन तुम्ही करतायत. इट्स करेक्ट आन्सर इज अ टेफ्लॉन. इट्स करेक्ट आन्सर इज अ टेफ्लॉन. एमसीक्यू ट्राय करत चला, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होणार आहे आणि विदिन 15 to 17 मिनिट्स मध्ये तुमचे खूप सारे एमसीक्यू जिथे प्रॅक्टिस होऊन जाते, है की नाही. सो इट्स करेक्ट आन्सर इज अ टेफ्लॉन. चला नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया स्टुडंट्स आपण. हिअर इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. नायलॉन 6 अँड नायलॉन 6 हॅव अ सेम. ओके, नायलॉन 6 आणि नायलॉन 6 ला काय सेम असणार आहे. वेदर इट इज मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे का, वेदर इट्स इम्पिरिकल फॉर्म्युला सेम असणार आहे, की मॉलिक्युलर मास सेम असणार आहे, की स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असणार आहे. युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन आन्सर करायचं आहे. नायलॉन 6 आणि नायलॉन 6 एक 2 मोनोमर पासून बनतो, तर एक एकाच मोनोमर पासून बनतो. ओके, लास्ट 5 सेकंड्स आहेत, पटकन आन्सर करायचं आहे. युअर टाइम इज अप स्टुडंट्स. तुमचा टाइम संपलेला आहे. बघा, नायलॉन 6 आणि नायलॉन 6 मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम नसणार आहे. इट्स इम्पिरिकल फॉर्म्युला बघूया आपण. मॉलिक्युलर मास देखील सेम नसणार. जर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम नाही तर मॉलिक्युलर मास कसं काय सेम असेल. स्ट्रक्चरल फॉर्म्युला देखील डिफरंट असतो. सो इट्स करेक्ट आन्सर इट्स इम्पिरिकल फॉर्म्युला, दॅट इज सिम्पलेस्ट रेशो, ज्याला आपण काय म्हणत असतो, सिम्पलेस्ट रेशो. जर तुम्ही त्याचा सिम्पलेस्ट रेशो घेतला असेल तर तुम्हाला, फॉर एक्झाम्पल, सिम्पलेस्ट रेशो कसा असतो. सो समजा आपल्याकडे एक मॉलिक्युल आहे C6H12O6. मग याचा सिम्पलेस्ट रेशो काय, या सोबत सगळ्यांना आपण समजा 6 ने डिवाइड केला. ओके, सो नंबर काय मिळाला, CH2O. मग हा C6H12O6 चा इम्पिरिकल फॉर्म्युला झाला. ओके, सो या दोघांचा आपण ज्यावेळेस असा इम्पिरिकल फॉर्म्युला घेणार तो आपल्याला तो कसा मिळणार, सेम मिळणार. ओके, सो चला नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. सो स्टुडंट्स, कॉटन बेंडेड विथ अ टेरिलिन. ओके, कॉटनला ब्लेंड केलेलं आहे कोणासोबत, टेरिलिन सोबत. मग कॉटन आणि टेरिलिन मिळून काय बनवणार, वेदर इट इज टेरिकॉट, सिंथेटिक कॉटन, टेरिउल की सिंथेटिक वूल. युअर टाइम स्टार्ट्स नाव. अगदी सोपं आहे. कॉटन आणि टेरिलिन, कॉटन आणि टेरिलिन दोघांना कंबाईन करायचं आहे. कॉटन आणि टेरिलिन. लास्ट 10 सेकंड्स. मला नाही वाटत एवढा टाइम लागला पाहिजे तुम्हाला याचा आन्सर करायला. अगदी 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 सोपा क्वेश्चन आहे. कॉटन आणि टेरिलिन. फास्ट आन्सर करायचं आहे स्टुडंट्स. युअर टाइम इज अप. तुमचा टाइम संपला आहे. लक्षात घ्या, कॉटन आणि टेरिलिनला ज्यावेळेस कंबाईन केलं जातं तर बनतो काय, टेरिकॉट. काय बनतो, टेरिकॉट. सो मिनिंग मध्येच तुम्हाला माहिती असणार आहे. सो चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. सो स्टुडंट, दिस इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. फेनॉल इज यूज इन अ मॅन्युफॅक्चर ऑफ. ओके, फेनॉलला मॅन्युफॅक्चर करण्यासाठी, काय मॅन्युफॅक्चर करण्यासाठी फेनॉल वापरला जातो. नायलॉन वापरतात करे, नायलॉन बनवण्यासाठी फेनॉल वापरतात, की पॉलिस्टायरीन आहे, की बॅकेलाइट आहे, की पीव्हीसी आहे. युअर टाइम स्टार्ट्स नाव. कोणाचा मोनोमर आहे फेनॉल. फेनॉल इज अ मोनोमर ऑफ. लास्ट लेक्चरला आपण याचे मोनोमर्स बघितले होते. त्या एका मोनोमर्स मध्ये फेनॉल होता. सो फेनॉल हा कोणाचा मोनोमर आहे, नायलॉनचा मोनोमर आहे, पॉलिस्टायरीनचा मोनोमर आहे, बॅकेलाइटचा आहे, की पॉलिव्हिनिल क्लोराइडचा आहे. लास्ट 5 सेकंड्स आहेत, पटकन आन्सर करायचं आहे. युअर टाइम इज अप स्टुडंट्स. टाइम संपलेला आहे. सो इट्स करेक्ट आन्सर इज अ बॅकेलाइट. बॅकेलाइट मध्ये फेनॉल आणि फॉर्मल्डिहाइड. व्हॉट, फेनॉल अँड फॉर्मल्डिहाइड
फेनॉल अँड फॉर्मल्डिहाइड हे दोन मोनोमर्स यूज करतात. सो इट्स करेक्ट आन्सर इज अ बॅकेलाइट. पीव्हीसी मध्ये व्हिनिल क्लोराईड वापरला जातो. पीव्हीसी मध्ये काय वापरला जातो? व्हिनिल क्लोराईड. पॉलिस्टायरीन मध्ये काय वापरला जातो? तो 1,3-ब्युटाडाइन. 1,3-ब्युटाडाइन वापरला जातो. सोबतच त्याच्यासोबत असतो स्टायरीन. काय असतो त्याच्यासोबतच? स्टायरीन असतो. करेक्ट. त्याच्यासोबतच असतो स्टायरीन. दिस इज अ बेन्झीन रिंग. ओके. नायलॉन साठी तुम्हाला माहिती आहे कॅप्रोलॅक्टम. नायलॉन साठी असतो कॅप्रोलॅक्टम वापरला जातो. चला नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊ आपण स्टुडंट्स. दुसरी नेक्स्ट एमसीक्यू, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज इन अ व्हल्कनायझेशन ऑफ रबर. ओके. व्हल्कनायझेशन ऑफ रबर कन्सेप्ट काल एकदम डीप मध्ये एक्सप्लेन करून दिली होती. सो आन्सर तुमच्याकडून आलंच पाहिजे. वेदर इट इज SF6, CF4, Cl2F2 or C2F2. Your time starts now. Vulcanization of rubber. पटकन आन्सर करायचं स्टुडंट्स. लास्ट 15 सेकंड्स आहेत. व्हल्कनायझेशन ऑफ रबर मी एक्सप्लेन केली होती काल. मेथड तुम्हाला एकदम सिंपल वेने एक्सप्लेन करून दिली होती. कशासाठी केली जाते व्हल्कनायझेशन ऑफ रबर मेथड? फास्ट एकदम. युअर टाइम इज अप. बघा, ज्यावेळेस आपल्याकडे नॅचरल रबर असतो, नॅचरल रबरला आपल्याला त्याची स्ट्रेंथ इन्क्रीज करायची असेल, म्हणजे थोडक्यात त्याला आपल्याला स्ट्रॉंग करायचं असेल, तर स्ट्रॉंग करण्यासाठी आपण त्याच्यात सल्फरची ॲडिशन करतो आणि या प्रोसेसला म्हटलं जातं व्हल्कनायझेशन. सो ॲडिशन ऑफ सल्फर इज रिक्वायर्ड देअर. नॅचरल रबरमध्ये सल्फर ॲड केला की तो स्ट्रॉंग होत जातो आणि या प्रोसेसला म्हणतात व्हल्कनायझेशन. मग सल्फर असलेला कंपाऊंड आपल्याकडे एकच आहे, SF6. सो इट्स युअर करेक्ट आन्सर. दॅट इज ऑप्शन फर्स्ट, SF6 इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण. सो स्टुडंट, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. विच ऑफ द फॉलोइंग इज अ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. खालीलपैकी कोणता बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे? बायोडिग्रेडेबल म्हणजे काय रे? नेचरमध्ये इझिली डिग्रेड होणारा, इझिली डिकम्पोज होणारा. वेदर इट इज नायलॉन 66 असणार आहे का हा, की PHBV आहे, की पॉलिक्लोरोप्रोपिन आहे, की PVC आहे? युअर टाइम स्टार्ट्स नाउ. पटकन आन्सर करायचं. अगदी सोपं आहे. नायलॉन असेल का, इथून सुरुवात आहे. आणि PHBV, पॉलिक्लोरोपिरिन की PVC? लास्ट 10 सेकंड्स आहेत. पटकन आन्सर करायचं आहे. लास्ट 3 सेकंड्स. इझी आहे एकदम. बघा, युअर टाइम इज अप स्टुडंट्स. नायलॉन 66 तर कधीच नसणार आहे. नायलॉन डिग्रेड होतो का रे? नाही होत. इझिली डिग्रेडेबल नसतो नायलॉन. पॉलिक्लोरोप्रोपिन पण होत नाही. PVC, पॉलिव्हिनिल क्लोराईड होत नाही. तो जर होत असता तर आपण त्याची पाईप्सच बनवली नसते. सो पॉलिव्हिनिल क्लोराईड पण नाही आहे, पॉलिक्लोरोपिरिन पण नाही आहे. सो इट्स करेक्ट आन्सर इज अ PHBV. याचं करेक्ट आन्सर काय आहे? PHBV. चलो नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण स्टुडंट्स. सो नेक्स्ट एमसीक्यू लगेच त्याच्या अगेन्स्ट आला बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन बायोडिग्रेडेबल. नॉन बायोडिग्रेडेबल. बघा, चला मी यासाठी तुम्हाला टाइम देणार नाही. अगदी सोपा एमसीक्यू. मागचा एमसीक्यू जर व्यवस्थित बघितला असेल ना, लगेच आन्सर येईल. नॉन बायोडिग्रेडेबल, नेचरमध्ये डिग्रेड होत नाही. मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी काहीतरी सांगितलं होतं. नेचरमध्ये डिग्रेड होत नाही. त्याची आपण पाईप्सच बनवली नसते जर डिग्रेड झाला असता तर. ओके. सो यासाठी मी तुम्हाला कुठलाही टाइम देणार नाही स्टुडंट्स. तुम्ही आन्सर कमेंट सेक्शनमध्ये करायचं. ओके. व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे याचा आन्सर. वेदर इट इज PHBV आहे, PVC आहे, नायलॉन 2 नायलॉन 6 आहे, की PCL आहे. बघा, मी तुम्हाला इथे सांगतो की लक्ष द्या इकडे. नायलॉन 2 आणि नायलॉन 6 हा असा टाईपचा पॉलिमर आहे की हा नेचरमध्ये बायोडिग्रेडेबल असतो. हा लक्षात घ्या, बायोडिग्रेडेबल असतो. सो लास्ट एमसीक्यू मध्ये आपल्याला फक्त नायलॉन 6 दिलेला होता. सो लक्षात ठेवा, हा जो टाईप आहे हा बायोडिग्रेडेबल आहे. हा नायलॉन 6, बाकीचे टाइप्स नॉन बायोडिग्रेडेबल असतात. सो इथे हा लक्षात घ्या, हा बायोडिग्रेडेबल आहे. आपल्याला नॉन बायोडिग्रेडेबल विचारलाय. सो तुमच्याकडे 3च ऑप्शन शिल्लक आहेत, ऑप्शन 1, ऑप्शन 2 अँड ऑप्शन 4. सो यासाठी मी तुम्हाला टाइम देणार नाही. तुम्ही आन्सर कमेंट मध्ये करायचं आहे स्टुडंट्स. सो चला पुढे जाऊया आपण. सो ॲट दी एंड स्टुडंट्स, बघा इथे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर करून दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला PDF नोट्स मिळणार आहेत. यासोबतच तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स हवे असतील तर त्या देखील मी तिथे शेअर करणार आहेत. काही इम्पॉर्टंट MCQ आपण तिथे शेअर करणार आहोत स्टुडंट्स. ओके. सो जसे सगळे नोटिफिकेशन्स येतील, तुमच्या ॲडमिशन संदर्भात असतील, तुमच्या एक्झाम संदर्भात असतील, तर ह्या नोटिफिकेशन्स देखील आपण तिथे शेअर करत असतो. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे केमिस्ट्री बाय गुणवंत माळी. ओके. चॅनलला जॉईन करायला विसरायचं नाही. सोबतच तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव तर माहिती आहे, गुणवंत माळी. ओके. सोबतच मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 9518920195.
चॅनलला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सोबतच तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायचं नाही. आपण आता उद्या भेटूया ॲट द इव्हिनिंग 7:15 रोज संध्याकाळी 7:15 आपण भेटत असतो. तसंच उद्या पण भेटूया आपण. दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. थँक यू व्हेरी मच. टाटा बाय बाय.